एकेकाळी महाराष्ट्राच्या भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा तेजोमय वावर होता. त्यांच्या ओठांवर सतत नामस्मरण आणि अंतःकरणात परमेश्वराविषयी अढळ श्रद्धा होती. लहान वयातच त्यांनी अध्यात्माचे गूढ ज्ञान प्राप्त केले होते. त्यांचे भाऊ निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि बहीण मुक्ताबाई हे सर्वही परमभक्त होते. एकदा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड गावातून जात होते. त्यांच्या कीर्तीची चर्चा सर्वत्र पसरली होती. पण जिथे भक्ती असते तिथे परीक्षा घेणारेही असतातच. त्या गावात काही लोक होते ज्यांना संतांची महती मान्य नव्हती. त्यांनी विचार केला, हे खरे संत असतील तर काहीतरी चमत्कार करून दाखवावा. ते ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले आणि उपहासाने म्हणाले, तुम्ही म्हणता की तुम्ही महान संत आहात, मग या निर्जीव भिंतीला चालायला लावा. क्षणभर वातावरण शांत झालं, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर किंचितही राग नव्हता. ते फक्त मंदस्मित करत होते. त्यांनी शांतपणे त्या भिंतीजवळ जाऊन तिच्यावर बसले, डोळे मिटले आणि परमेश्वराचे स्मरण केले. आणि मग अत्यंत साधेपणाने म्हणाले, चला. क्षणात चमत्कार घडला. ती निर्जीव, स्थिर भिंत हळूहळू पुढे सरकू लागली. लोकांचे डोळे विस्फारले. ज्यांनी उपहास केला होता तेही थक्क झाले. त्यांच्या मनातील संशय नाहीसा झाला आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. त्या दिवशी लोकांना एक मोठा धडा मिळाला. संतांची शक्ती चमत्कारात नसते, तर त्यांच्या निस्वार्थ भक्तीत आणि परमेश्वराशी असलेल्या नात्यात असते.